स्वतः शिक्षणाचं महत्त्व जगभर सांगणारे इंदुरीकर महाराज त्यांनी आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्न का केलं, तेही इतकं शाही. मुलगी शिकत होती, मुलगाही अजून शिकत होता. दोघांचं करिअरही सुरू झालेलं नव्हतं. मग महाराजांनी एवढ्या घाईत हा मोठा निर्णय का घेतला? असं काय विशेष कारण होतं की इंदुरीकर महाराजांनी थांबू नका, पटकन लग्न उरकून टाकूया असा ठाम निर्णय घेतला? हा निर्णय परिस्थितीने घडवला की इंदुरीकर महाराजांच्या मनात काही वेगळंच कारण होतं की खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता? आणखी एक मोठा प्रश्न. मुलगी शिकते आहे, मुलगाही शिकतो आहे, मुलाचं स्वतःचं करिअर अपूर्ण आहे, तरीही इंदुरीकर महाराजांनी आपली मुलगी त्याला देण्या इतपत मोठं पाऊल का उचललं? मान्य आहे की मुलाच्या घरी श्रीमंती आहे, परंतु मुलगा स्वतः त्या तोडीचा आहे का? हे संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल आणि इंदुरीकर महाराजांनी हा निर्णय नेमका का घेतला हे समजून घ्यायचं असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्रिकोणाच्या समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.